भावनाला नाही गमवू शकत. सिद्धराज काही झालं ना तरी तू भावनाला गमवायचा नाहीस. सिद्धिराज, काय झालं सिद्धिराज? तुम्हालाच नाही, अख्ख्या जगाला ओरडून मी सांगू शकते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यस. भावना, मी मांडीवर डोकं ठेवलं तर चालेल? हो. मीच येतो, ज्याला शोधण्यासाठी भावना दिवस रात्र मेहनत कर, ज्यामुळे तिचा निरपराध भाऊ इतके दिवस तुरुंगात काढतोय, ज्याच्यामुळे भावना तिच्या लग्नाच्याच दिवशी तिचा होणारा नवरा गमवून बसला. या सगळ्या गोष्टीला जबाबदार मी आहे. काय करू तेच कळत नाहीये मला आता. जर मी सत्य लपवून ठेवलं तर भावना ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत करते, जीवाचं रान करते, हे सगळं पाण्यात जाईल. वेंकी दादाची जेलमधून सुटका होणार नाही, त्याचा भावनाला त्रास होईल, लक्ष्मी काकूला त्रास होईल, श्रीनिवास काका, अख्ख्या दळवी कुटुंबाला त्याचा त्रास होईल. आणि जर मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर संपलं, सगळं संपलं. कदाचित मी भावनाला कायमचा गमवून बसेल. महिन्याभरापूर्वी भावनाने मला सांगितलं होतं की सिद्धिराज, माझा तुमच्यावर खूप प्रेम. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सिद्धिराज. I love you. मला वाटलं माझ्या आयुष्यात सेंट झालं. मी नाही गमवू शकत भावनाला. मला आयुष्य खरं ती साथ द्यायची, ती माझ्यापासून कायमची लांब चालली आहे ना. हा विचार सुद्धा माझ्या मनात नाही येऊ शकत. नाही सांगू शकत ती, नाही सांगू शकत की श्रीकांत इनामदारांचा आजी काकूला फोन देऊन आलो.
आजी तुला सगळंच कळत असेल ना. मला सांग ना, मी काय करू? हे सगळीकडूनच कोंडीत पडलोय अगं मी. कोणासमोर व्यक्त करावं तेच कळत नाही. मन मोकळं करावं असं असं कोणीच उरलं नाहीये. पण मला एक गोष्ट माहिती आहे, मी भावनापासून दुरावा नाही सहन करू शकत. नाही जगू शकत तिच्याशिवाय. मला माहित नाही कसं, पण तूच आता काहीतरी मार्ग सुचव मला. झालंय असं की मी भावनापासून दूर सुद्धा नाही राहू शकत आणि तिची साथ द्यावी असंही वाटतंय मला. आजी काय करू मी? भावनाला सगळं खरं खरं सांगून टाकू का? सत्य मान्य करू?